बीडमध्ये पंकजा मुंडे या सगळ्या प्रकरणी नजर असेलच। वळूया पुढल्या बातमीकडे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील निवडणूक प्रमुख निवडलेले आहेत। बीड जिल्ह्यातही महत्त्वाच्या नियुक्त्या या केलेल्या आहेत। बीड जिल्हा निवडणूक प्रमुखपदी आमदार सुरेश धस तर निवडणूक प्रभारी म्हणून मंत्री पंकजा मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीनंतर धस आणि मुंडे हा वाद पाहायला मिळालेला होता। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडून। हरिदास, काय अपडेट? नक्कीच लागूच या ठिकाणी सांगता येईल की सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये सर्वत्र भाजपने जे जिल्हा प्रमुखांची निवड या ठिकाणी केलेली आहे। प्रभारी पदी सुद्धा अनेक जे नेतेगण आहेत त्यांची निवड करण्यात आली। मात्र बीड जिल्ह्यात जर पाहायला गेलं तर पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांचा जो वाद होता तो आपण सर्वांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला। आणि आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ठिकाणी पार पडत आहेत त्याच पार्श्वभूमीवर भाजपनं हा वेगळा तोडगा काढलाय काय असं देखील पाहायला मिळत आहे। आणि विशेष करून विधानसभा निवडणुकीनंतर हा जो वाद होता तो आता कुठंतरी मिटल असं देखील चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्याकडे आता बीड जिल्ह्याची ही भाजपची जबाबदारी दिल्यामुळं आता भाजपला ताकद येईल का हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दागवीजी, निश्चित। हरिदास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।